आणि आता पाहूयात टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। मराठा ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर पुन्हा सर्वपक्षीय बैठक होणार, लवकरच सर्वपक्षीय बैठक होणार असल्याची माहिती। मनोज जरांगेंची 12 ऑगस्टला अहमदनगरमध्ये शांतता रॅली, शहरासह उपनगरातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांना सुट्टी, रॅलीमुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून शाळांना सुट्टी। मिस्टर सूरज चव्हाण, तुम्ही आणि तुमचे मालक काय आहात हे महाराष्ट्राला माहिती आहे, अंजली दमानी यांचं सूरज चव्हाणांविरोधात खोचक ट्विट। सावंतवाडी मतदारसंघातील भाजपच्या इच्छुकांना नारायण राणेंच्या कानपिचक्या, लोकहितासाठी मैदानात या, वैयक्तिक फायद्यासाठी येऊ नका, राणेंचा इच्छुक उमेदवारांना सल्ला। सिंधुदुर्गमध्ये पालकमंत्री रवींद्र चव्हाणांकडून 12 ते 14 ऑगस्ट जनता दरबाराचं आयोजन, लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रशासनाला सूचना दिल्या जाणार। पुणे शहर काँग्रेस शहराध्यक्ष बदलाच्या हालचाली, शहर काँग्रेसच्या नेत्यांनी काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाणांची भेट घेतली, काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या कारभाराबद्दल व्यक्त केली नाराजी। पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक विजेती भारतीय हॉकी टीम भारतात परतली, दिल्ली विमानतळावर हॉकी संघाचं जल्लोषात स्वागत। प्रत्येक जिल्ह्यातून 1000 नागरिकांनाच तीर्थदर्शन, इच्छुकांना 31 ऑक्टोबरपर्यंत ऑफलाईन अर्ज करता येणार। ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचं निधन, कर्करोगाशी विजय कदम यांची झुंज अपयशी।